नागपूर जिल्ह्यातील कोराडी पोलीस स्टेशन अंतर्गत खापरखेडा नांदा मार्गावरील भवन स्कूल समोरील भागाच्या तलावात एका युवकाचे शव मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार युवकाचे शव 2 ते 3 दिवसांपासून तलावात असेल. तलावाच्या काठावरच एक बाईक सुद्धा मिळाली आहे. ती बाईक त्या मृत युवकाची असल्याची शक्यता आहे. तलावात युवकाचे शव असल्याची माहिती खापरखेडा पोलीस स्टेशनला मिळाली, मात्र तो तलावाचा भाग कोराडी पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने खापरखेडा पोलिसांनी कोराडी पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. कोराडी पोलिसांनी युवकाचे शव तलावातून बाहेर काढून तपास सुरू केला आहे. सर, कोराडी तालाबमध्ये लाश मिळालेली आहे, काय माहिती आहे याबाबत? नमस्कार, मी परिवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक तुषार नवले. आज पोलीस ठाणे कोराडी येथे दिवस पाळी अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर असताना खापरखेडा पोलीस ठाणे या ठिकाणून माहिती मिळाली की कोराडी तलाव भुवन्स स्कूलच्या जवळ एक अज्ञात बॉडी मिळून तरंगत्या अवस्थेत सापडली आहे. तर आम्ही या घटनास्थळी पोहोचलो असता एक 2 व्हीलर बाईक या ठिकाणी मिळाली असून अज्ञात बॉडी आपण बाहेर काढत आहोत. आणि 2 व्हीलर ही टू व्हीलरवरून माहिती मिळालेली की फर्स्ट ओनरची असून सध्या ज्या व्यक्तीला एक्सचेंज केली आहे त्याची माहिती काढणे सुरू आहे व अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. सर, अंदाजे काय वाटते की किती दिवसापूर्वीची ही बॉडी असेल, किती दिवसापासून तलावात असेल? एक्झॅक्ट आपण आता काढणं सुरू आहे, बॉडी सांगू शकत नाही, पण बॉडीवरून वाटतं की 1-2 दिवसापूर्वीची तरी बॉडी असेल. बाकीचा तपास सुरू आहे. मृत युवकाची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली याबाबत शंका असून कोराडी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. राजेश खंडारे, विदर्भ स्टार न्यूज.